रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आजपासून नवरात्र सुरुवात होत आहे, तर पहिल्या माळेला आज आपण ऐकणार आहोत श्री देवी महात्म्य अध्याय पहिला. आणि त्याचबरोबर अध्याय पहिला सुरुवात करण्याआधी देवी कवच, अर्गला स्तोत्र आणि किलक स्तोत्र म्हटले जाते, तर आपण आज ते आधी घेणार आहोत, त्यानंतर अध्याय पहिला घेणार आहोत. तर चला, त्या सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल बटनवरती क्लिक करा, कारण पुढील अध्याय अपलोड केले की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गायै नमः टाईप करा, किंवा दुसरी कमेंटसुद्धा तुम्ही करू शकता. तर चला, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. श्री देवी महात्म्य देवी कवच म्हणजेच चंडी कवच. ओम दुर्गायै नमः. विनियोग ओम. या चंडी कवचाचा ब्रह्मदेव हा ऋषी आहे, अनुष्टुप हा छंद आहे, चामुंडा ही देवता आहे, अंगन्यासात सांगितलेल्या मातृदेवता हे बीज आहे, दिग्बंध देवता हे तत्व आहे. श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रित्यर्थ सप्तशतीचा पाठ करताना त्या पाठाचाच एक भाग म्हणून जपामध्ये याचा विनियोग करावा. ओम चंडिकायै नमः. ओम. मार्कंडेय वदले ब्रह्मदेवा प्रत पितामह या जगतात, तुम्ही गुह्य जे आजपर्यंत नच सांगितले कोणाला, आणि ज्या योगे मानव कल्याण होईल सर्वार्थे, त्यांचे रक्षण ऐसे एखादे उत्तम साधन मजलागी सांगावे. तधी तयांते उद्देशून काय वदले चतुरानन, देवी कवच हेच ते साधन उपकारक सकलांते, हे पुण्यप्रद परमगुप्त तैसेच पवित्र अत्यंत, सांगतो मी तुझ प्रत करी श्रवण ब्राह्मणा. देवीच्या पृथक 9 मूर्ती असती तिच्याच प्रमुख शक्ती, त्या नवदुर्गा प्रसिद्ध जगती नावे तयांची सांगतो. पहिले नाव शैलपुत्री ब्रह्मचारिणी, ती दुसरी चंद्रघंटा असे तिसरी, चौथी मूर्ती कुष्मांडा, 5वी स्कंदमाता म्हणून प्रसिद्ध, 6वी कात्यायनी, 7वी कालरात्री जननी महागौरी, ती 8वी, 9वी ते सिद्धदात्री म्हणती, ही वेदोक्त नावे असती, यांची विश्वव्यापक कीर्ती घेई ध्यानी विप्रवरा. जो भीषण अग्नी प्रलयात संगरी वैऱ्यांच्या तावडीत, दुर्गमस्थानी विषम स्थितीत संकटग्रस्त जाहला, अथवा नाना भये संत्रस्त प्राणांवरी आले अरिष्ट, तो आर्तभावे भगवती प्रत गेला शरण लवलाही, त्याचे युद्धात वा संकटात काही अशुभ नाही होत. देवी प्रसादे तया प्रत नुरते किंचित शोक व्यथा, जे भक्तिपूर्वक सतत श्री देवी ते स्मरतात, त्यांचा सर्वार्थे निश्चित होतो उत्कर्ष जाणावा. हे देवेश्वरी, जे दिनोदिन करितात सादरे तुझे चिंतन, तू तयांचे करुणी रक्षण देतस सौख्य सुख शांती. प्रेतारूढ चामुंडा माता, महिषारूढ वाराही माता, ऐरावतारूढ ऐंद्री माता, गरुडारूढ ती वैष्णवी, वृषभस्थित माहेश्वरी माता, मयूरस्थित कौमारी माता, श्रीहरीची प्रिय कांता, हाती धरिते कमळाते, ती पद्मस्थित लक्ष्मी माता, करिते कल्याण सर्वथा. वृषभस्थित ईश्वरी माता, श्वेतरूपा जाणावी, आणि नाना अलंकार युक्त दिसते सुरेख विभूषित, त्या हंसारूढ माते प्रत ब्राह्मी नाम शोभते. या मातृदेवता 9 संख्येत आहेत योग शक्तीनी युक्त, ही तुझीच रूपे समस्त रहस्य जाणती विद्वान, आणि यांच्या व्यतिरिक्त वस्त्राभूषणे सुशोभित अन्य देवताही आहेत सकल विश्वामाजिया. या शक्ती देवता विशिष्ट असता ती क्रोधव्याप्त, अभिमानी शस्त्रयुक्त रथारूढ शोभती, नाना आयुधे त्यांच्या हाती, तीक्ष्ण तेजस्वी झळकती, शंखचक्र गदा शक्ती खेटक मुसळ नांगर, त्रिशूळ तोमर परशुपाश भाला षाडंग चाप विशेष, आणि संहारक अश्रास धरिती दुष्ट दमनार्थ. त्या असुरा ते निवारून करितात देव कल्याण, सद्भक्तांते अभय देऊन रक्षितात निरंतर. हे महारौद्रे देवी भगवती, तू महाघोर प्रतापमूर्ती, महाउत्साही महाबलवती, हरिसी सहज महाभये. तू प्रखर दीप्तिमान, तेने दर्शनही कठीण, तू शत्रूसी भयभीत करून करिसी विकल सर्वार्थे.
हे अंबिके ऐसे महिम्न म्हणून आदरे करीतो वंदन. मी सद्भावे तुझसी शरण नित्य रक्षावे मज लागी. पूर्व दिशेस इंद्री देवता, अग्नेयेस अग्निदेवता, दक्षिणेस वाराही देवता नित्य रक्षावे मज लागी. नैऋत्येस खड्गधारिणी, पश्चिमेस वारुणी, वायव्येस मृगवाहिनी नित्य रक्षावे मज लागी. उत्तरेस कौमारी जननी, ईशान्येस शूलधारिणी, ऊर्ध्वदिशेश ब्रह्माणी नित्य रक्षावे मज लागी. अधोदिशेश वैष्णवी माता आणि प्रेतारूढ चामुंडा माता, दश दिशांनी सर्वथा नित्य रक्षावे मज लागी. तया देवी समोरून, विजया देवी मागून, अजिता तू डावीकडून नित्य रक्षावे मज लागी. अपराजिता रक्षावे उजवीकडून, शेंडिते रक्षावे उद्योतिनी, उमेने सहस्रारी राहुनी मस्तका ते रक्षावे. मालाधारी रक्षावे ललाटाते, यशस्विनी रक्षावे भुवयांते, त्रिनेत्रा रक्षावे भ्रूमध्याते, नाकपुड्यांते यमघंटा, शंखिनी रक्षावे नयनांते, द्वारवासिनी रक्षावे श्रवणांते, कालिका रक्षावे कपोलांते, कर्णमुलांते शांकरी, सुगंधा रक्षावे नासिकेते, चर्चिका रक्षावे उत्तरोष्टाते, अमृतकला रक्षावे अधरोष्टाते, जिव्हेते माता सरस्वती, कौमारी रक्षावे दातांते, चंडिका रक्षावे कंठाते, चित्रघंटा रक्षावे स्वरयंत्राते, तालुकेते महामाया, कामाक्षी रक्षावे हनुवटिते, सर्वमंगला रक्षावे वाणिते, भद्रकाली रक्षावे ग्रीवेते, मेरुदंडाते धनुर्धरी, नीलग्रीवा रक्षावे बाह्यकंठाते, नलकुबरी रक्षावे कंठ नलिकेते, खड्गिनी रक्षावे स्कंधाते, बाहुंते वज्रधारिणी, दंडिनी रक्षावे हाताते, अंबिका रक्षावे हस्तांगुलिते, शूलेश्वरी रक्षावे हस्तनखांते, कुक्षिते माता कुलेश्वरी, महादेवी रक्षावे स्तनांते, शोकविनाशिनी रक्षावे मनाते, ललिता रक्षावे हृदयाते, उदराते शूलधारिणी, कामिनी रक्षावे नाभिते, गुह्येश्वरी रक्षावे गुह्य भागाते, महिषवाहिनी रक्षावे गुदद्वाराते, लिंगाते पुतना कामिका, भगवती रक्षावे कटिते, विंध्यवासिनी रक्षावे जानुते, महाबला रक्षावे जंघाते, गुल्फांते माता नारसिंही, तैजसी रक्षावे पादपृष्ठांते, श्रीदेवी रक्षावे पादांगुलीते, तलवासिनी रक्षावे पादतलांते, द्रष्टाकराली पादनखा, ऊर्ध्वकेशिनी रक्षावे कुंतलांते, कौबेरी रक्षावे केशरंध्रांत्रे, वागीश्वरी रक्षावे त्वचेते, पित्ताते मुकुटेश्वरी, पार्वती रक्षावे रक्तमज्जेते, वसा मांस अस्ति मेदांते, कालरात्री रक्षावे आतड्यांते, कफाते माता चूडामणी, पद्मावती रक्षावे षटचक्रांते, अर्थात मूलाधारादी पद्मकोशांते, अभेद्या रक्षावे साध्यांते, नखतेजाते ज्वालामुखी, ब्रह्मानी रक्षावे वीर्याते, छत्रेश्वरी रक्षावे कांतिते, मनःबुद्धी अहंकाराते, धर्मधारिणी रक्षावे वज्रहस्ता रक्षावे पंचप्राणांते, कल्याण शोभना रक्षावे मुख्य प्राणांते, रसरूपादी पंचविषयांते रक्षावे माता योगिनी, नारायणी रक्षावे त्रिगुणांते, वाराही रक्षावे आयुष्याते, वैष्णवी रक्षावे स्वधर्माते, यशकीर्तिते चक्रिणी, इंद्राणी रक्षावे गोत्राते, चंडिका रक्षावे पशुधनाते, महालक्ष्मी रक्षावे पुत्रांते, भार्यते माता भैरवी, सुपथा रक्षावे पंथाते, क्षेमकरी रक्षावे मार्गाते, राजद्वारी रक्षावे माते, महालक्ष्मी सर्वदा, विजया रक्षावे सर्वत्र राहून आणि उल्लेख गेला राहून, ते रक्षण रहित स्थान, देवी जयंती रक्षावे, देवी सर्वगत तू समर्थ होनी मजसी कृपावंत, करुणिया कवच युक्त सर्व काळ रक्षावे, जो इच्छितो निज कल्याण, या कवचाचे करावे पठन, याचे स्मरण केल्याविन जाऊ नये कोठेही, या कवचाने सुरक्षित होनी कार्यारंभ करीत, त्याते सुयश सर्व कार्यात धनसंपदा लाभते, त्याते समस्त अभिष्टते प्राप्त होते कवच पाठे, भूलोकी भाग्य वृद्धी पावते, लाभते श्रेष्ठ ऐश्वर्य, या कवचाने सुरक्षित तो निर्भय अंतरंगात, संगरीतया ते जय प्राप्त होतो पूज्य त्रयभुवनी, हे देवी कवच पावन देवांनाही दुर्लभ असून, जो शुचिर्भूत होऊन त्रिकाल पठतो या लागी, त्याते प्राप्त दैवी कला, तो त्रिलोकी अजिंक्य सकला, अपमृत्यू नाही तयाला दीर्घायुष्य लाभते,
त्याच्या व्याधी जातात, विषबाधा नाही होत. महाविघ्ने होऊनी नष्ट, निरसते सकल अमंगल. जादू टोना मारण मोहन आदी अभिचारिक प्रयोग भीषण, यांचेही होते उच्छेदन. कवचपाठ प्रभावे या भूमी जल आकाशात, आणि उपदेशाच्या स्थानात जे उपद्रव संभवतात, होती तेही निर्मूल. जीवजंतू आणि शूद्र देवता यांच्या त्रासाची नुरते शक्यता. वंशदोष जन्मव्याधी व्यथा निरसतात सत्वरी. त्याते ग्रह बाधा भूतबाधा यक्ष राक्षस प्रेतबाधा. वेताळ कुष्मांड भैरव बाधा होत नाही केव्हाही. भीषण भयंकर शाकिनी अंतरिक्षातील डाकिनी. ब्रह्मराक्षस त्याते पाहुनी पळताती दिगंतरी. अर्थात मानवासे विघातक त्या समस्त शक्ती अनेक. होता ती पूर्ण निष्प्रभ देख. कवचधारी पुढती या कवचाचे नित्य पठन करिता राजाचा वाढतो मान. त्याचे तेज वृद्धुंगित होऊन महायश कीर्ती लाभते. जो मनुष्य हे कवच म्हणून करीतो सप्तशतीचे पठन, तोही सौभाग्य उन्नत होऊन धन्यता पावतो जीवन. देवी कृपेने त्याच्या वंशात उत्तम पुरुष जन्म घेतात आणि वंश परंपरा अखंडित चालू राहते निरंतर. महामायेचा प्रसाद प्राप्त तो नर परम भाग्यवंत. त्याते मरणोत्तर गती उत्कृष्ट स्थान चिरंतर लाभते. तो धर्मात्मा निष्पाप त्याते मिळते दिव्य रूप. कल्याणमय शिवा समीप नित्यानंदे राहतो. येथेच देवी कवच संपूर्ण होते. देवी कवच संपूर्ण. आता आपण अर्गला स्तोत्र ऐकणार आहोत. ओम दुर्गायै नमः. अर्गला स्तोत्र विनियोग. ओम. या श्री अर्गला स्तोत्र मंत्राचा विष्णू हा ऋषी आहे. अनुष्टुप हा छंद आहे. श्री महालक्ष्मी ही देवता आहे. श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रसन्नतेसाठी सप्तशतीचा पाठ करताना किंवा श्रीदेवी महात्म्य पाठ करताना त्या पाठाचाच एक भाग म्हणून या स्तोत्राचा विनियोग करावा. श्री गणेशाय नमः. ओम चंडिकायै नमः. महामुनी मार्कंडे यांनी जगदंबा प्रसन्न व्हावी म्हणून अत्यादरे भाव धरुनी केले स्तवन या परी. वदले माते महाभगवती तुझी विश्वा माझी कीर्ती. अनंत नामे रूपे जगती कार्य करीसी निरंतर. तू नित्य विजयी म्हणून जयंती ऐसे नाम अभिधान. तू मंगल करीसी म्हणून मंगला म्हणती तुझ लागी. तू कालरूप सर्व संहारिणी यास्तव प्रसिद्ध काली म्हणून. तू सकल सौख्यदायिनी भद्रकाली प्रख्यात. तू नरकपाल धारिणी म्हणून म्हणती कपालिनी. तू जगती दुर्गम म्हणून दुर्गा म्हणती तुझ लागी. तू पूर्ण क्षमाशील म्हणून क्षमा नामे ज्ञात जननी. तू परम कल्याणकारिणी शिवा म्हणती तुझ लागी. तू विश्वासी करीसी धारण म्हणून धात्री नाम पावन. तू यज्ञ भाग करीसी ग्रहण स्वाहा म्हणती तुझ लागी. तू पितरांते संतोषदायिनी तेने विख्यात स्वधा म्हणून. मी विनम्र तव चरणी नमस्कार तुझ लागी. तू मर्दिले मधु कैठभासी वरदान दिधले चतुराननासी. रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते. तू वारिले महिषासुरासी तू निजभक्ता महासुख देसी. रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते. तू वधिले रक्तबीजासी संहारिले चंडमुंडासी. रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते. तू ग्रासिले शुभ निशुंभासी रगडिले धूम्रलोचनासी. रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते. तव शत्रुघातक प्रतापासी कोणी न जाणती स्वरूपासी. रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते. तू हरिसी दुरितांसी तू प्रसन्न विनम्र पुरुषांसी. रूपजय यश देवनी तयांसी निवारी त्यांच्या शत्रुंते. तू सकल व्याधी वारिसी भक्तस्तवने तोष पावसे. रूपजय यश देवनी तयांसी निवारी त्यांच्या शत्रुंते. चंडिके जे इह लोकात तव भक्ती अर्चना करतात. रूपजय यश देवनी तयान प्रत निवारी त्यांच्या शत्रुंते. देई श्रेष्ठ सौख्य मजसी देई आरोग्य सौभाग्यासी. रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते. देई श्रेष्ठ सामर्थ्य मजसी
मम समस्त द्वेष्टांते नाशी रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते देही श्रेष्ठ संपत्ती मजसी करी सुदैवी कृतार्थ मजसी रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते भक्तजनांते विद्यावंत करी यशस्वी धनवंत रूपजय यश देवनी तयान प्रत निवारी त्यांच्या शत्रुते तू महादैत्य दर्प हारिसी मी नतशीर्ष अखंड तुझसी रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते तू चतुर्भुज परमेशी विधाता ही स्तवितो तुझसी रूप जय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते स्वय वासुदेव नित्य तुझसी वंदुनी करीतो स्तवनासी रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते शिवशंकर ही तव कीर्तिसी गातो आदरे महिन्मासी रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते लवऊनी रत्न किरीटांसी वंदिती सुर तव चरणांसी रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते देवराज ही सद्भावेसी नित्य अर्चने भजतो तुझसी रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते देई पुत्रधन मजसी पुरवी समस्त मनोरथांसी रूपजय यश देवनी मजसी निवारावे शत्रुते अजूनही एक विनंती चरणी जी भवार्णनी येईल तारुणी ऐसी मनोरम सुलक्षणी देई भार्या मज लागे जो मनुष्य हे स्तोत्र वाचून करील सप्तशतीचे पठन त्याते सप्तशत जपाचे पुण्य मिळेल श्रेष्ठ संपदा जो भाविक प्रभाती सायंतनी नित्यदेवी समीप बैसुनी अत्यादरे हे स्तोत्र म्हणून करील ती येते वंदना त्याच्या शत्रूंचे निवारण होईल सर्वथा सर्व कल्याण तो भगवती कृपे भवातून जाईल तरुण निश्चय अर्गला स्तोत्र हे पावन करीते दुःख शोकाचे निवारण हे पुण्यश्लोक मनीचे वचन घ्यावी अनुभूती साधके अर्गला स्तोत्र संपूर्ण. येथेच अर्गला स्तोत्र संपूर्ण होते. आता आपण किलक स्तोत्र ऐकणार आहोत. ओम दुर्गायै नमः. विनियोग ओम. या श्री किलक मंत्राचा शिव हा ऋषी आहे. अनुष्टुप हा छंद आहे. श्री महासरस्वती ही देवता आहे. श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रीत्यर्थ सप्तशतीचा पाठ करताना त्या पाठाचाच एक भाग म्हणून स्तोत्राचा विनियोग करावा. श्री गणेशाय नमः. ओम चंडिकायै नमः. ओम. मार्कंडेय मुनीश्वर जगत्कल्याणकारी तत्पर सप्तशती किलकाचे सत्वर रहस्य वदले या परी म्हणाले विशुद्ध ज्ञान ज्याचे शरीर त्रयवेद त्रिनेत्र सुंदर शिरी शोभते चंद्रकोर नमस्कार त्या सदाशिवा श्रेयस्कर जे जनांप्रत प्राप्त व्हावे सहजगत हा कल्याण हेतू मनात नमस्कार त्या सदाशिवा किलक स्तोत्र हे सर्व मंत्राची किल्लीचा आहे साची याच्या पठणे साधकाची होते उन्नती सर्वार्थे म्हणून सप्तशतीच्या पाठत किलक म्हणण्याची आहे रीत त्याशिवाय नाही प्राप्त पूर्णत्व त्या पठनाते किलका समवेत सप्तशती पठन तेने भगवती होय प्रसन्न तिच्या प्रसादे प्राप्त कल्याण सौख्य लाभते जीवनी त्याचे शत्रुनाशादी समस्त हेतू आपैसे सिद्ध होतात त्याते यश सर्व कार्यात पुरती अभिष्ट कामना त्याते कार्यसिद्धीसाठी अन्य औषधी मंत्रकृती यांची आवश्यकता ती नचौरते केव्हाही अर्थात किलकपूर्वक सप्तशती पाठ करिता सद्भावे नियमित दुष्ट उपद्रवी शक्ती समस्त निर्मूल होती सर्वथा ऐसी भगवती जगत जननी निजस्तवने तुष्ट होनी उपासकाचे दुरित निवारुनी करीते मंगल सप्रेमे एकदा काही जिज्ञासूंनी शिवप्रभूंते भेटूनी जी शंका होती मनी केली निवेदन या परी वदले अन्य मंत्रांनी साधते तेच सप्तशतीने प्राप्त होते मग या दोहेत कोणते श्रेष्ठ साधन सांगावे तधी शिवजी निश्चयपूर्वक वदले सप्तशती नामक स्तोत्र हेच शुभकारक सर्व वरिष्ठ जाणावे कारण जपपुण्य अन्य मंत्राचे कालांतरी लय पावते परी सप्तशती पाठे मिळते अक्षय पुण्य उपासका यास्तव सप्तशतीचे विधान नीट ध्यानात घेऊन याचे श्रद्धा भक्तीने पठन करावे नित्य नियमाने साधक अन्य मंत्रांचे त्यांनी अनुष्ठान सप्तशतीचे केले तरी तयांचे होते कल्याण निसंशय अर्थात सप्तशती श्रेष्ठत्वाचा शिवकृत निर्णयच महत्वाचा पाठदेवी महात्म्याचा करावा सकल जनांनी तदनंतर शिवप्रभूंनी स्तोत्र महिम्न ध्यानी घेऊन ते विशेष नियमबद्ध करून सांगितले उपासका त्या प्रतिबंधाचे कारण साधके तैसेचा आचरण ठेवून
देवी कृपे साधावे कल्याण हेच असे जाणावे. तदनुसार जो वागतो तो सकल इष्टार्थ पावतो. क्षेमस्थैर्य प्राप्त करतो होतो कृतार्थ जीवनी. अर्थात जो कृष्ण अष्टमीस वा कृष्ण चतुर्दश स्वस्तचित्ते न्याय धनास अर्पितो देवी चरणांसी आणि सद्भावे करून स्तवन. त्या धनासी प्रसाद मानून श्रीदेवीच्या अधीन राहून करीतो सद्व्यय तयाचा. त्यावर भगवती पूर्ण प्रसन्न देते इष्टफल तया लागून. भक्ती शरणता विनीत वर्तन अतिप्रिय तीच लागी. त्याशिवाय तिची प्रसन्नता लाभत नाही जाण तत्वतः. अंतकरणी अहम शून्यता हेची रहस्य भक्तीचे. सप्तशती पाठाची यथासांग होण्याची हीच एक किल्ली साची. घ्यावी ध्यानी रोकडे अशा प्रकारे उपसकांवर देवी कृपा राहावी निरंतर. म्हणून शिवजींनी सप्तशती स्तोत्र केले किली तयापरी. जो या स्तोत्राते निष्किल करून अर्थात देवी प्रसन्नतेतील हा दारुण. अहंता प्रतिबंध दूर सारून करीतो पाठ सुस्पष्ट. तो देवीचा पाशर्यद होतो. तो सिद्ध गंधर्व होतो. तो निर्भय संचार करतो सर्वदूर सर्वत्र. त्याते अपमृत्यू नाही बाधा त्रास होत नाही. देह पडता त्याते पाही लाभते उत्तम मोक्षगती. याच कारणे जाणते सज्जन सप्तशती फलदायी व्हावे म्हणून. कीलक आत्मसात करून करिता ती पठनाते. अर्थात कीलक रहस्य जाणून अवधाने करावे पठन. अन्यथा निष्फळते वाचन व्यर्थ शीनवटा रसनेची. विश्वामाजी ललनांप्रत जे रूपलावण्य सौभाग्य प्राप्त. तो कृपा प्रसाद निश्चित भगवतीचा जाणावा आणि निज कल्याण व्हावे म्हणून देवीचरणी श्रद्धा ठेवून या मंगलस्तोत्राचे पठन करावे नित्य नियमाने. हे स्तोत्र उच्च स्वरात स्पष्ट शब्दोच्चारांसहित म्हणता महत्पुण्यफल प्राप्त. लाभते विपुल संपदा. देवी प्रसादे त्या भक्ता ते ऐश्वर्य सौभाग्य प्राप्त होते. आयुष्य आरोग्य लाभते होते पूर्ण कल्याण. असे असता शत्रुनाशिनी श्रेष्ठतम मोक्षदायिनी कल्याणमयी जगदंबा भवानी कान भजावी सद्भावे. हे कीलक समर्पणाचे स्तोत्र हिताचे महत्वाचे पवित्र पुण्यदायक साचे म्हणावे नित्य सप्रेमे. दुर्गा कवच अर्गला समेत कीलकाचा करिता पाठ. देवी कृपेने तो सद्भक्त सौख्य चिरंतर पावतो. कीलक स्तोत्र संपूर्ण. येथेच कीलक स्तोत्र संपूर्ण होते. आता आपण अध्याय पहिला सुरुवात करणार आहोत. श्री देवी महात्म्य प्रथमोध्याय. प्रथम श्री गणेशाला वंदन करूया. माता सरस्वतीला वंदन करूया. तसेच कुलदेवतेला वंदन करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री दैवे नमः. ओम गणपते बुद्धिदायका सकळ विद्यांच्या नायका. नमस्कार तुझ एका करीती आरंभी सर्वही. त्रिपुराचे वधा लागून शिवे केले तुझे ध्यान. करावया बलिबंधन वामन ध्याता जाहला. सृष्टी करिता चतुरानन आधी करी तुझे ध्यान. पृथ्वी धरावया लागून शेष ध्याता जाहला. महिषासुराच्या वधा प्रती तुझ ध्याती जाहली पार्वती. मुक्तिकारणे निश्चिती सिद्धिदिका ध्यायिले. विश्वाच्या जया लागून मदन तुझे करी ध्यान. त्या तुझ साष्टांग नमन माझे असो सर्वदा. मज बुद्धी देऊनी रम्य तुवा वदवावे देवी महात्म्य. तुझे देवा गुण अगम्य ब्रह्मादिक वर्णिती. नमो शारदे ब्रह्मनंदिनी. तू सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी. प्रणवरूपिणी तुझ नमो. तू मुकांसी करसी वाचाळ पंगुसी लघवीसी अचळ. ऐसी तुझी कृपा सबळ महाविष्णू तुझ नमो. ब्रह्ममुखी सरस्वती तुवा स्थापिली निश्चिती. तेव्हा ब्रह्मा वेदांप्रती उच्चारिता जाहला. शिवसूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी जाहलासी निश्चिती. तुझी पंचायतन आकृती तुझ लागी नमन असो. श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक यांसी नमन सर्वदा. असो जिचा हा ग्रंथ हा जाण त्या देवीसी करुणी नमन. करीतसे ग्रंथारंभन प्रेम भावे करुणीय. श्रोतियांसी नमस्कार माझा असो निरंतर. सर्वत्री होनी सादर न्यूनते पूर्ण करावे. द्वापारी नैमिषारणी जाण सूत सांगे शौनका लागून. सहस्र वर्षे सत्र करून ऋषी सर्व ही ऐकती.
तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून आदिव्याधीने न व्हावे मरण. मूर्तिमंत काळ मृत्यू यश करून बैसविला ऐकावया. ऋग्यजु सामाथ वर्ण या चहुवेदांचे तात्पर्य जाण. त्याचे ठाई परम निपुण शौनकादिक सर्वही. आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गंधर्ववेद हे चारी उपवेद प्रसिद्ध यांचे जाणते सर्वही. वेदांत न्याय मीमांसक तर्क नैयायिक चार्वाक ही 6 शास्त्रे मुख्य यांचे ज्ञाते सर्वही. व्याकरण सांख्य योग देख शिल्प सूप काम कोक वैद्यक पतंजली धर्मेक ही उपशास्त्रे जाणावी. वेदशास्त्री परम कुशल शौनकादी ब्राह्मण सकळ. सूत्रभाष्य करते केवळ ऐसे सर्वही मिळाले. ते सुतासी करीती प्रश्न तू व्यासांचा शिष्य जाण. व्यासे सर्व पुराणे करून तुझलागी उपदेशिली. भविष्योत्तर भागवत मत्स्य मार्कंडेय निश्चित. वराह वायू वामन 7 विष्णू पुराण 8वे. ब्रह्मांड पुराण ब्रह्मपुराण ब्रह्मवैवर्त नारद जाण. लिंग पद्म अग्निपुराण कुर्मस्कंद 17वे. 18वे ते गरुड पुराण यांचे ठाई तू परम निपुण. उपपुराणांचेही ज्ञान तुझ असे सर्वही. शिव नारसिंह सनत कुमार भार्गव वासिष्ठ माहेश्वर सौर नारदीय पराशर दुर्वास कापिल 11वे. औषणस मानव वारुण सांब नदी आदित्य जाण. तुलसी गणेश देवी पुराण कालिका पुराण 21वे. देवी भागवत रेणुका जाण 23वे उपपुराण यांचे ठाई तू परम निपुण. व्यासकृपे करून या व्यासाचे आज्ञे करून तू सांगता जाहलासी पुराण. आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथांचे. आम्ही जे जे केले प्रश्न ते ते केलेसे निरूपण. आता श्रीदेवी महात्म्य जाण आम्हा लागी सांगावे. तू आजी जी महात्मे सांगितली ती ती ऐकुनी तृप्ती जाहली. आता देवी महात्मी उरली श्रवणश्चामुची. आदी माया प्रणवरूपिणी जी अनंत शक्तींची स्वामिनी. जी अनंत अवतार घेऊनी भक्तांप्रती रक्षित असे. श्री विष्णूंच्या देहापासून महाकाली अवतार घेऊनी मधुकैठभ दैत्य मर्दन विष्णू हस्ते करविले. हा देवीचा प्रथम अवतार सांग आम्हा याचा विस्तार. द्वितीय अवतारी महिषासुर महालक्ष्मीने मारिला. सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी जाहली उत्पन्न. तयाचे सांग आम्हा कथन विस्तारुनी सर्वथा. पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले. सांगावे ते सर्व चरित्र. श्रवणे पापी होती पवित्र. आणि काही अवतार सर्वत्र कोण कोण जाहले. त्या सर्व अवतारांचे कथन आम्हा लागी करावे जाण. तुझ असे त्रिकाल ज्ञान व्यासप्रसादे करुनिया. ऐकून शौनादिकांच्या बोला सूत मानसी आनंदला. मग वर्णन करिता जाहला देवी महिमा अपार. सूत म्हणे शौनकादिकांसी तुम्ही जैसे पुसले आम्हासी. तैसेची मिळवणी सर्व ऋषी. पूर्वी मार्कंडेया प्रश्न केला. मार्कंडेय जाहला सांगता ही मार्कंडेय पुराणी कथा. बादरायण जाहला वर्णिता तैसेची तुम्हा सांगतो. हे देवी महात्म्य पवित्र. सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला. 700 मंत्राचा विस्तार. याचा महिमा असे थोर. वर्णन करिता अंतपार ब्रह्मांदिका कळेना. या देवी महात्म्याचे पठन जो विश्वास धरुनी करी पूर्ण. सर्व पुरुषार्थ त्या लागून प्राप्त होती निश्चय. जो जो काम धरी मनी तो तो प्राप्त होय जनी. निष्कामी जो त्यासी भवानी मोक्षपद देत असे. कृष्ण चतुर्दशीचे दिवशी अथवा कृष्ण अष्टमीशी अथवा नवरात्री विशेषी फल अपार पठनाचे. नित्याचे पठन करिता देवी श्रवण करी तत्वता. ऐसी वेदांची एक वाक्यता वदली असे पुराणी. असो मार्कंडेयासी सम्यक ब्रह्मा सांगता झाला देख. कवच अर्गला स्तुती कीलक अनुक्रमे पठन करा. या तिहींचे पठन करून महास्तोत्र करावे पठन. स्वय अथवा ब्राह्मण द्वारा जाण पठन याचे करावे. निष्काम भावार्थे करून पठन करिता देवी होत प्रसन्न. याचे अशुद्ध अनुक्रमण परिसंतुष्ट देवता. जो शुद्ध पठन करीत परिभावार्थ नाही चिंतांत. त्यांचे सर्व व्यर्थ जात देवता क्षोभे त्यावरी. हरिहर ब्रह्मादी देव तिन्ही कवच रचिते जाहले जनी.
ज्यांच्या पठन मात्रे करुणी साधती सर्व पुरुषार्थ, जो पठन करी अर्गला स्तुती, त्यासी प्रसन्न होय भगवती. 700 वर निश्चिती भक्ता कारणे अर्पितसे, महादेव कृत कीलक, जो पठन करी आवश्यक, त्यासी सर्व मंत्र यंत्राधिक अनायासे साधती. कवच अर्गला स्तुती कीलक, मार्कंडेय जपुनी सम्यक, 14 कल्प आयुष्य देख होते जाहले तयासी. 14 आर्तामध्ये जाण 14 होता जाहला आपण, 14 शैवांची नाम अभिधाने, सांगतो मी तुझ लागी. दुर्वास विश्वामित्र चतुरानन, 4था मार्कंडेय आपण, इंद्रबाणासूर नारायण कार्तिकेय 8वा, दधीची रामकन्व भार्गव बृहस्पती गौतम, हे सर्व 14 स्मार्तांची ही नावे तुझ लागी सांगितली. या 14 करिता स्मरण, आधी व्याधी जाती निरसून, प्रसन्न होय पार्वती रमण. शैव भक्त म्हणून या सूत म्हणे शौनकादिकांसी, तो मार्कंडेय सांगे धर्मासी. आणि म्हणे सर्व ऋषींशी एकाग्र चित्ते श्रवण करा. देवीच्या अवतारांचे कारण सांगतो मी तुम्हा लागून, तुम्ही एकाग्र चित्त करून श्रवण आता करावे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार, तिघांसी पडता संकट थोर. देवी अवतार घेतसे, अवतार घेऊन या जाण, दुष्टांचे करी निर्दालन, अधर्मनाशन धर्मस्थापन करुणी भक्तांसी संरक्षी. याची विषयी पुरातन इतिहास सांगतो जाण. सावर्णी म्हणू तो सूर्यनंदन, 14 8वा, 14 म्हणूंची नाम अभिधाने तुझ लागी सांगतो जाण. पहिला म्हणू तो स्वयंभू आपण, स्वारोचीश दुसरा, उत्तम तामस रैवत, चाक्षुक आणि वैवस्वत, ही 7 मन्वंतरे निश्चित. सावर्णी तो 8वा, दक्ष सावर्णी, ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रसावर्णी, इंद्रसावर्णी, हे 14 मनू अनुक्रमे. या ब्रह्माकल्पा माझारी 14 मनू अवधारी. 71 चौकड्यांवरी राज्य एक एकाचे. सावर्णी म्हणू तो 8म, सांगतो त्याचे जन्म कर्म. देवीचा प्रसाद उत्तम होता जाहला त्यावरी, महामायेचा प्रभाव तेने म्हणू जाहला स्वैराव. मन्वंतराधीप वैभव होते जाहले तयासी, देवीच्या प्रसादे करून सूर्यपुत्र जाहला सावर्णी. ध्रुवा ऐसे राज्य पावनी चिरंजीव जाहला, महाप्रलयी नाशिवंत, ब्रह्मसृष्टी होत जात. परी सावर्णी म्हणू तो निश्चित, राज्य तयाचे अक्षयी. त्याचे पूर्वजन्मीचे कथन सांगतो मी तुम्हा लागून, तुम्ही एकाग्र चित्ते करून सविस्तर श्रवण करा. पूर्वी स्वारोचीश मन्वंतरी, तयाचेची वंशा माझारी. राजा जाहला पृथ्वीवरी, सुरथ नाम तयाचे. 50 कोटी विस्तीर्ण मही, त्याचे राज्य असे सर्वही. पुत्राचे परिपाही पालन करी प्रजेचे, तो राज्य करीत असता जाण. शत्रू जाहले तया निर्माण, क्षत्रिय राक्षस आणि यवन, युद्ध दारुण मांडिले. सुरथ राजा युद्ध करीत, परिजय जाहला नाही प्राप्त. शत्रू सर्वही बलवंत, उपाय तेथे चालेना. दंड करुनी शत्रूंनी, राजा पळविला समरांगिनी. मग तो स्वपुरासी येऊनी, राज्य करी स्वदेशींचे. तेथे येऊनी शत्रू प्रबळ, युद्ध करीते जाहले तुंबळ. प्रधानासहित राज्य सकळ, हिरोनी घेतले तयांचे. सर्व सैन्य स्वाधीन केले, द्रव्य भांडार हिरोनी नेले. मग रायाचे व्यापिले चित्त चिंते करुनिया, काय करावे कोठे जावे, जनासी मुख केवी दावावे. मृगया निमित्त करुनी, हेची आता उत्तम, ऐसे चिंतुनिया मनी. सुरथ राजा तेवी क्षणी, एकटा घोड्यावरी बैसोनी. घोरवनी प्रवेशला, तेथे मेधा ऋषीचा आश्रम. पाहता जाहला तो परम, श्वापदे सोडून स्वधर्म. जेथे शांत वर्तती, धेनू व्याघ्र एके ठाई. वर्तती परी वैर नाही, हंस कारंडव पक्षी सर्वही. शब्द करीती मधुर स्वरे, पुष्पे तुळसी बिल्ब कमळ. वेदघोष करीती सकळ, मुनी शिष्य मिळून केवळ. मेधा ऋषी ते उपासिती. सुरथ राजा तेथे जाऊन, साष्टांग करून या नमन. सांगता जाहला वर्तमान, मेधा मुनीसी सर्वही. मुनीने सत्कार करून, राहविला भूपनंदन. परी चिंताक्रांत असे मन, आश्रमी हिंडे सभोवता. फार जाहला चिंता तुर, स्नेह व्यापिला अपार. वडिली पाळिले माझे पूर, ते शत्रूंनी घेतले. प्रधान माझा शूर हस्ती, शत्रूंनी तो घेतला हस्ती. राजस्त्रिया प्रजेची
वस्ती कैसी राहिली कळेना. शूरहस्ती माझा प्रधान शत्रुसी मिळाला जाऊन. आता भोग पावेल कोण जे काही कळेना. जे वडिलो वाडिली पाळिले परमकष्टे संपादिले ते आजी शत्रूंनी घेतले द्रव्यकोश सर्वही. ऐसी नाना चिंता करीत तव वेश्य आहे अकस्मात. तोही एकटा चिंताक्रांत समाधी नाम तयाचे. सुरथ राजा पुसे त्यासी सांगतू कवन आहेसी. कारण येथे या वयासी सांग आम्हासी काय ते. दिसतोसी तू शोकाक्रांत अंतकरण असे दुःखित. याचे कारण काय वृत्तांत आम्हा लागी निवेदी. ऐसे ऐकोनी वैश्यजान बोलता झाला नृपा लागून. समाधी नाम हे माझे पूर्ण वैश्यकुळी जन्मलो. धन्वंताचे कुळी जाहलो धन्वंत होनी जन्मलो. पुत्र स्त्रियांनी बाहेर घातलो धनलोभे करुनिया. मजला बाहेर घातले माझे सर्व धन घेतले. मग मी वनी वास्तव्य केले येऊनिया सर्वदा. येथे सेवनिया वन न जाणे त्यांचे वर्तमान. कल्याण आणि अकल्याण त्यांचे काही कळेना. स्त्री पुत्र उत्तम वागती किंवा अधर्मे वर्तती हे काही न कळे निश्चिती म्हणून शोक होतसे. सुरथ राजा म्हणे वैश्यासी ज्यांनी तुझ घालविले वनांसी. त्याचा स्नेह तुझे मानसी कैसा येतो कळेना. वैश्य म्हणे नृपा लागून तू बोलतासी जे वचन ते सत्य परी माझे मन. स्नेह न सोडी सर्वथा ज्यांनी बाहेर घालविले स्नेह सोडून द्रव्य घेतले. पुन्हा त्यांच्या स्नेहे झगटले मन कैसे कळेना. असो या मोहाचे कारण न कळे मज जाण. जाणत असता मोह पूर्ण किमर्थ होतो कळेना. मार्कंडेय म्हणे शिष्या लागूनी तेव्हा मग ते दोघेही मिळूनी. मेधा ब्राह्मणाजवळी येऊनी नमस्कार करीते जाहले. मग यथा न्याय बैसोनी प्रार्थिते जाहले ऋषी लागुनी. राजा बोलता जाहला तक्षणी प्रार्थुनिया ऋषी ते. सुरत म्हणे तुम्हा लागून एक प्रश्न करीतो जान. तो सांगावा कृपा करून कळे ऐसा सर्वथा. स्वामी चित्त हे परम चंचळ क्षणोक्षणी होतसे प्रबळ. स्नेहबळे मोह विकळ करोनी पाडी अधपाती. राज्यादी पदार्थ हे सकळ नाशवंत असती केवळ. ऐसे जाणत असता प्रेमळ स्नेह याचा तुटेना. सांगावे याचे कारण मोह होतो कैसा निर्माण. मज ऐसाची हा वैश्य जाण मोहग्रस्त जाहला. स्त्री पुत्रांनी हेळ सांडिला धनहिरोनी बाहेर घालविला. तथापि याच्या स्नेह ममतेला अंतर न पडे कदाही. हा स्त्री पुत्रासाठी शोक करीत तैसाची मीही जाहलो दुःखित. विषय दोषांते असे पाहत तथापि ममता सुटेना. आम्ही दोघे ज्ञानी असून मोह न सोडी आम्हा लागून. सांगावे मोहाचे कारण कोणते ते ऋषीवर्या. मेधा सांगे सुरथासी मार्कंडेय सांगे शिष्यांसी. सूत म्हणे शौनकादिकांसी तेची आता निरूपितो. विषय ज्ञान सर्वांसी गोचर पशु पक्षी जाणती नर. विषय तोही दैवानुसार पृथक पृथक सर्वासी. दिवांध प्राणी जे का असती दिवसा न दिसे तयांप्रती. उलूक वाघुळादी निश्चिती दिवांध प्राणी जाणावे. रात्रंध प्राणी काकादिका त्यांसी रात्री न दिसे सम्यक. गर्भांध प्राणी जे त्यासी देख रात्री दिवस सारिखा. धेनू अश्व ऋषभ श्वान त्यांसी दिवस रात्री सारखी जाण. आहार निद्रा भय मैथुन समसमान सर्वांसी. ज्ञान जे का मनुष्यासी तेचे असे मृग पक्ष्यांसी. पहा पक्षी हे शाव चंचूसी कण आणूनी अर्पिती. आपुल्या प्रत्युपकारा करणे पुत्रांदिकांशी स्नेह करणे. ब्रह्मस्तंभपर्यंत जाणे स्नेहभाव सारिखा. सर्वासी सारिखे विषय ज्ञान स्नेह मोह ममता समान. तुझ कळावया लागून निरूपण केले असे. असो त्वा आम्हासी केला प्रश्न त्याचे सांगतो निरूपण. मोह कोणापासून निर्माण ऐसे पुसिले आम्हासी. या मोहगर्तेमध्ये जाण पडिले असती ब्रह्मादिजन. महामाया जी तिजपासून मोह निर्माण जाहला. महामायेचा प्रभाव तेने संसार पावले सर्व. उत्पत्ती स्थिती प्रलय भाव माये करुनी होतसे. येथे आश्चर्य नसे काही योगनिद्रा प्रभूची पाही. तो महामाया तिने सर्वही ब्रह्मादी देव मोहिले.
मेधा म्हणे सुरथराया, मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या, सूत म्हणे शौनकादिक आचार्या. मंत्रराजा आता सांगतो, जो वेदव्यासे प्रगट करून सप्तशतीत घातला नेऊन. त्या मंत्राचा अर्थ सांगून सिद्धीही सांगेल तुझ लागी. ती देवी भगवती बले करून, ज्ञानियांच्याही चित्तांते आकर्षून. मोहाकारणे अर्पितसे जान, महामाया हरीची. अर्थ सांगितला हा जान, आता सिद्धी सांगतो तुझ लागून. प्रथम हा मंत्र गुरुपासून शुद्ध ग्रहण करावा, याची सिद्धी असे मानसी. तरी युक्ती सांगतो तुझसी, बरव्या पहावे मुहूर्तासी. उपदेश मुहूर्त योजावा, गायत्रीचा उपदेश ज्या मुहूर्ती करीती विशेष. तोची मुहूर्त या मंत्रास जपारंभी योजावा. ऐसिया मुहूर्ती जान मंत्रराज करावा ग्रहण, अथवा नवरात्री जान जपारंभ करावा. आधी षोडशोपचारे करुणी भावे आराधावी श्री भवानी. मग देवीच्या पुढे बैसोनी याचा संकल्प करावा. मोहन सिद्धिफल प्राप्त्यर्थ संकल्पाचा निश्चयार्थ. मनी धरून या स्वार्थ न्यास ध्यान करावे. असो षडंग न्यास करुणी जप करावा बैसुनी मौनी. रुद्राक्षमाला घेऊनी माला संस्कार करावा. हविष्यान्न भक्षुनिया नित्य, षड्रिपू वर्जुनिया अगत्य. जप करावा याचा सत्य, एकलक्षणे महा. जपदशा होम तर्पण, धेनूच्या दुग्धे करावे जान. मग करावे ब्राह्मण भोजन, पूर्णाहुती योजावी. मंत्राचे आदी अंती जान, प्रणव योजावा धरुणी स्मरण. अथवा व्यावृत्ती योजून शीघ्रसिद्धी होत असे. असो मंत्राचे विधान, संक्षेपे सांगितले पूर्ण. मंत्र ज्यावरी टाकावा योजून, त्यासी मोहन होत असे. राजमाहेन सभा मोहन, विश्वमोहन ज्ञानी मोहन. सर्व देवांचे होत मोहन, इतर कथा कायसी. ऐसा सिंहावलोकेने करून सांगितला तुझा प्रश्न. मोह व्हावा याचे कारण महामाया निर्धारे. ती या विश्वाचराचरा उत्पन्न करी. सैरावैरा प्रसन्न झाली या भक्तावरी. चारी पुरुषार्थ देत असे. ती आदी माया ज्ञान रूपिणी, अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. जिच्या इच्छा मात्रे करुणी बद्ध मुक्त होत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघे जियेचे कुमार. उत्पत्ती स्थिती प्रलय थोर, तिघांसी तीन निरूपिली. राजा बोले ऋषी लागून, महामाया ऐसे अभिधान. जिचे असे ती उत्पन्न, कैसी होती जाहली. तिचे स्वरूप स्वभाव सांगा तियेचे वैभव सर्व. कोणापासून उद्धव तिचा होता जाहला. हे सर्व तुझपासून तिचे चरित्र करावे श्रवण. ऐसी इच्छा जाहली जान, तरी आता निरोपी. यावरी ऐकून या प्रश्न बोलता जाहला मेधा ब्राह्मण. आता सांगेन तुझ निरूपण, एकाग्र चित्ते श्रवण करी. ती महामाया नित्य जान, तियेसी नाही जन्म मरण. जगन्मूर्ती स्वरूपे करून विश्व सर्व व्यापिले. तिच्या इच्छा मात्रे निश्चिती उत्पत्ती स्थिती प्रलय होती. तथापि तियेची उत्पत्ती बहुप्रकारे ऐकीजे. देवांच्या कार्यासाठी जाण जगदंबा होत असे उत्पन्न. एरवी तरी जन्म मरण नाही तियेसी. इच्छा मात्रे सर्व संहारित, परिगुणानुवाद व्हावा निश्चित. आपुला सर्व या जगतात म्हणून उत्पन्न होत असे. गुणांचे जे श्रवण पठन, तेने उद्धरती सर्वजन. म्हणून होत असे उत्पन्न योग निद्रा हरीची. प्रलयी घालवणी शेष शयन, निजता झाला नारायण. तेव्हा त्याच्या कर्ण मळांतून दोघे असुर जन्मले. मधु कैठभ नामाभिधाने होती जाहली तया लागून. आपणादे सर्व मानिती म्हणून मधु ऐसे नाम एकाचे. किट्टम म्हणजे कर्णमळ, तयांत जन्मला केवळ. म्हणून कैठभ हे नाम तत्काळ होते जाहले एकासी. असो तेव्हा दोघे असुर मधु कैठभ भयंकर. ब्रह्मयासी करावया मार, वधा लागी धावले. ब्रह्मा विश्वाचा प्रजापती, नाभिकमळी त्याची स्थिती. असुर पाहुनिया निश्चिती, भयभीत जाहला. निजला असे चक्रपाणी, पाठी राखा नाही कोणी. योगनिद्रावरिली नयनी, तेने हरी व्यापिला. देव सावध व्हावा म्हणून योगनिद्रेचे करी स्तवन. बद्धांजली चतुरानन होता जाहला ते काळी. 14 श्लोकांचे रात्री सूक्त, तेने स्तविता जाहला निश्चित. म्हणे जय जय जगदंबे सतत, नमस्कार असो माझा. स्वाहा स्वधा वषट्कार, तुंची अससी सर्व स्वर. सुधा तू नित्य अक्षर, त्रिधा ओंकार अससी तू. तिघा देवांते धारण करीसी, म्हणून त्रिधा हे नाम तुझसी. अर्धमात्रांत तू आहेसी उच्चाररहित. लक्ष्मी पार्वती सावित्री, तुसी अससी जगाची धात्री. प्रणवरूपिणी गायत्री, वेदमाता आहेस तू. या विश्वाते धारण करीसी, उत्पन्न करून या पाळीसी.
आणि अंती संहारिसी तिन्ही रूपे तुझीच. विद्या माया मेधा स्मृती मोहरूपा तू प्रकृती. काळरात्री तू निश्चिती महारात्री आहेस. मोहरात्री तू दारुण शोभा लज्जा बुद्धी जाण. तुष्टी शांती आपण शांतिरूपा अससी तू. तू खड्ग शूल गदा चक्रिणी. तू भूषुंडी चापशंखिनी. तू बाणपरिगधारिणी. नमस्कार माझा असो स्थावर जंगम विश्व सकळ. तुझे स्वरूप असे केवळ पंचमहाभूते शक्ती काळ. तुझ्या सत्ते वर्तती मन वागादी इंद्रिय करून. जे जे काही करावे ग्रहण ते ते माया स्वरूप जाण. मायामय सर्वही बाणतो सर्व न करी. परिवेधकाची शक्ती खरी तेवी सद्वस्तू माझारी. शक्ती तुझी जगदंबे जगत्सृष्टा जो नारायण. तो त्वा केलासी निद्राधीन. तुझे करावयास स्तवन कोण समर्थ आहे की. ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी त्वा केलेस शरीरधारी. त्या तुझलागी स्तवन करी ऐसा समर्थ दिसेना. यथाशक्ती केले स्तवन आता असुरांनी करी मोहन. करावा नारायण असुरवधा कारणे. या रात्री सुक्ताचा अभिप्राय ब्रह्मा करी हाचे उपाय. चिंतोनी असुरांसी अपार स्तविता जाहला देवी ते. मेधा मने सुरथासी ऐसी स्तविली देवी तामसी. मग वधावया असुरांसी प्रगट जाहली तत्काळ. विष्णूच्या मुखनेत्रा नाकांतून बाहू हृदय उरापासून. निघोनी ब्रह्मयासी दर्शन देती जाहली ते काळी. देवीने मुक्त केल्यावर मग जागा जाहला श्रीधर. एकार्णवी सर्व सागर मिळते जाहले तये वेळी. सोडोनिया शेष शयन उठता जाहला नारायण. तव मधु कैठभ दोघे जण ग्रासू धावती ब्रह्मयाते. ते दुर्धर परम असुर क्रोधे त्रिभुर धावले सत्वर. रक्तनेत्र अति भयंकर पराक्रमी असती पै. ब्रह्मादेवीकडे पाहात देवी स्वरूप असे ध्यात. दशपाद आणि 10 हात दशमुखे जियेसी. काजळा ऐसी दिसे काळी म्हणून नाम महाकाळी. कुंकुम तिलक रेखिला भाळी स्वरूप अतिभयंकर. दाही हस्ती आयुधे विशाळ खडग बाण आणि गदाशूळ. चक्रशंख भुषुंडी सकळ परिग कार्मुक शोभती. 10वे हस्ती धरिले शिर गळत असे जांत रुधिर. स्वरूप सौभाग्य कांती थोर प्रतिष्ठा असे जियेची. पूजा करी जो अहर्निशी त्रैलोक्य अर्पण करी त्यासी. दूरत्यय वैष्णव मायेसी पाहता जाहला चतुरानन. मधुकैठभाचा व्हावा नाश म्हणून प्रार्थिती विधी रमेश. तयांसी सामर्थ्य देत विशेष असुरवधा कारणे. मग असुर आले धावूनी तेव्हा उठला चक्रपाणी. असुरांशी मिळून ते क्षणी युद्ध करिता जाहला. बाहुप्रहार जाणू प्रहार पादप्रहार मुष्टीप्रहार शस्त्रप्रहार अतिनिष्ठुर परस्परा हानिती. नांगर टाकून आकर्षित गदा मुसळे ताडन करीत. तेही असुर मदोन्मत तैसेची हानिती तयासी. 5सहस्र वर्षेपर्यंत युद्ध जाहले परम अद्भुत. मधुकैठभ बळवंत नाटोपती कदाही. मग महामायेने मोहिले तेव्हा विष्णूसी बोलते जाहले. जर्जर जाहला सामर्थ्य गेले तरी ऐक सांगतो पै. देवा तू आम्हापाशी निश्चित आता वर मागावा इच्छित. जो का तुझे मानसी वर्ततो तोची देऊ तुझलागे. ऐकोनिया देव बोलिला तुम्ही मजसी जरी तुष्टला. तरी पाहिजे वर दिधला मृत्यू आता पावावे. हाची वर मागतो जाण तुम्ही आता पावावे मरण. दुसऱ्या वराचे कारण आम्हालागी असेना. मेधा मने सुरथासी ऐसे वंचिले असुरांसी. मग उदकमय सर्व जगासी पाहुनी बोलते जाहले. आपोमय धरा नसे जेथे देवा आम्हासी वधावे तेथे. ऐसे ऐकोनी जगन्नाथे तथास्तु बोलता जाहला. मग आपुल्या कटीवर घेऊनी छेदिले असुरशीर. चक्रे करुनी भिन्न सत्वर क्षणमात्रे टाकिले. असुर मधु मारिला जाण नाम जाहले मधुसूदन. कैब मारिला म्हणून कैटभारी बोलती. असो या प्रकारे करून महाकाळी जाहली उत्पन्न. हा प्रथम अवतार जाण दुसरा आता श्रवण करी. हे महाकाळीचे आख्यान याचे करी श्रवण पठन. सर्व बाधा जाती निरसून संशय काही असेना. या तिही अवतारांचे तत्काळ श्रवण पठनाचे जे फळ ते 12व्या अध्यायी सकळ व्यासवर्णिता जाहला. त्याची अनुक्रमे करून येथ करू सर्व वर्णन. आता दुसरा अवतार जाण सांगतो मी श्रवण करी. देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुनी सर्वदा.
व्यासाचा अर्थ तो अनंत, त्याचा सारांश हा निश्चित. देवी कारणे असंख्यात, नमस्कार सोत माझे. श्री देवी ग्रंथ करणार, निमित्त मात्र हा रामद्विजवर. देवनेची हा ग्रंथ साचार, निज मुखे निरोपिला. कृष्णा तटका सन्निध जान, वर्षे ग्रामीणचा राम ब्राह्मण. अग्निहोत्र परायण, देवीसी शरण सद्भावे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये श्री काली चरित्रवर्णनम नामं प्रथमोऽध्यायः. श्री जगदंबा अर्पणमस्तु. येथेच पहिला अध्याय समाप्त होतो. तसेच पहिल्या माळेचे अध्याय आणि स्तोत्र समाप्त होतात. आता पुढील व्हिडिओमध्ये दुसरी माळेचे अध्याय म्हणजेच श्री देवी महात्म्य पारायण याचे दुसरे अध्याय आपण ऐकणार आहोत. तर चला इथेच थांबणार आहोत आपण. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनवरती क्लिक करा. तर इथेच थांबूया. ओम दुर्गायै नमः. धन्यवाद.